वारकरी तत्वज्ञानाचं ज्ञानपीठ आहे, हे त्यांना कळलं पाहिजे. त्यामुळं माझं कीर्तन तुम्ही ठेवलं, मलाच आश्चर्य वाटलं की जरा परजिल्ह्यातल्या विद्वानांना तुम्ही निमंत्रण दिलं असतं तर ते नाव ऐकून आपल्या जिल्ह्यातले लोक त्यांचं श्रवण करायला आले असते. लोकांची भूमिका काय असती, अरे नारायणगडाच्या जवळ राजुरी ना, तिथले महाराज आहेत, आपल्याकडचेच आहेत, आणि यापूर्वी त्यांनी इथे या चकलांब्याला, बोधेगावला, शहर टाकळीला, बालम टाकळीला, हदगाव कांबीला, उमापूरला, चिमाजी पाटलांच्या लाड जळगावला अशी अनंत कीर्तन केली. धोंडराय उमापूरला, यांना तर आम्ही ऐकलेलं आहे. ती लोकांची भूमिका असते. लोकांना चेहरा नवा लागतो, लोकांना प्रतिनिधी नवा लागतो, लोकांना गायक नवा लागतो, लोकांना वादक नवा लागतो, लोकांना प्रवक्ता नवा लागतो, लोकांना नेता नवा लागतो, लोकांना बंगला नवा लागतो, लोकांना विचार नवे लागतात. पण एक वाक्य बोलतो, माझं वाक्य ऐका, एक वाक्य ऐका. पुराण मित्तेवन साधू सर्वम. अर्थ सांगतो, पुराणातलं सगळंच उत्तम आहे असं नाही, या उलट पुराणातलं सगळंच वाईट आहे असंही नाही, नवं सगळंच चांगलं आहे असं अजिबात नाही, आणि नवं सगळंच वाईट आहे असं अजिबात नाही. मग या दोघांच्या मधला सुवर्ण मध्यबिंदू साधण्यासाठी वारकरी संप्रदायात ज्ञानदेव तुकाराम हा मध्यम पदलू समास आहे. परवा आमच्या आळंदीत अनंत मिटिंगा झाल्या. सद्गुरू रामगिरी महाराजांच्या फडावर एक वारकरी अधिवेशन झालं. अमृतनाथ मठात गुरुवर्य चैतन्य महाराजांची प्रवचनमाला आणि आपल्या आजच्या ग्रंथाचं प्रकाशन झालं. त्याचबरोबर लबडे महाराजांच्या मठावर युवकांना वृद्धांचं प्रबोधन या संबंधानं चर्चा झाली. अक्षय भोसल्यांनी पुन्हा वारकरी युवा परिषदेची मांडणी दादा भोसे नावाच्या मंत्र्यांच्या समोर मांडली. तर मी भूमिका मांडली आहे, वारकरी डाव्या विचाराचा नाही, पुढचं वाक्य ऐका, वारकरी उजव्या विचाराचा नाही, वारकरी मधल्या विचाराचा आहे. हे यांना कळायला जरा वेळ लागेल. म्हणजे तुम्ही मंडपात स्टेजवरचे जरी प्रसन्न राहिले तरी मला दुःख वाटणार नाही, त्यांचं जो दे लांब आहे ते बिचारे. तर मग प्रत्येक फडाचा विस्तार आणि चिंतनाच्या भूमिका वेगळ्यात. इगतपुरी, घोटी, मुंबई, शहापूर, खर्डी पासून ते थेट कळवण, बेज, ओतूर, मालेगाव, सटाण्यापर्यंत श्रीमंत निवृत्तीनाथ दादांच्या फडाचा प्रभाव आहे. तुकोबारायांच्या फडाचा वालूरकर पुरुषोत्तम महाराज, जांबकर, त्याच्यानंतर दैठणकर, फळेकर यांचा प्रभाव आहे. आणि साखरे तत्वज्ञानाचा प्रभाव स्वामी दिव्यानंदजी, परभणीकर गुरुजी, मनीष भाऊ, आदरणीय रसानंदपुरीजी माता इत्यादी लोकेश, त्या आपल्या अन्य सर्व उमेश महाराज दशरथांच्या पर्यंत आणि यशवाडीचे आपले शिवेंद्र चैतन्यांच्या पर्यंत हा प्रभाव आहे. गणेश चैतन्य सरस्वती नावाचे एक संन्यासी पिंपळनेर जायभायला असायचे, आणि हे सगळे लेकरं लहान असताना स्वामी महाराज या पवित्र मातीत मुक्काम करायचे. आत्मचैतन्य महाराज शंकर पीठ आळंदी, दिव्यानंद स्वामी रूढीपाटी, मोहनानंद महाराज जुन्नर मनसर आणि गणेशानंद चैतन्य महाराज पिंपळनेरकर हे त्या काळात वारकरी संप्रदायातून संन्यास परंपरेत कन्वर्ट झालेले जाणते महापुरुष, आणि त्यांचा प्रभाव अत्यंत देखणा आणि हृदयाला परतत्व स्पर्श करणारा वैदांतिक सूत्र परिभाषेचा, जाणीवेचा, चिंतनाचा भाव असायचा. तर हा मठ आणि हे गाव मग कोणत्या परंपरेच्या परिसीमेत येतं? तर आदरणीय भाऊ त्याचं स्वच्छ उत्तर आहे प्रशांतराव. हा प्रभाग दक्षिण काशी, शालिवाहन नगर, प्रतिष्ठानपीठ, पैठण या फडाच्या अंतर्गत तुम्ही आणि मी सगळे जण येतो. मस्के महाराज कदाचित बीड जिल्ह्यातला एखादा बुवा पात्रुडकरांच्या सारखे, लबड्यांच्या सारखे तुकोबारायांच्या परंपरेला, वैकुंठे महाराजांच्या परंपरेला कनेक्ट असतील, परंतु जोग महाराजांच्या क्रमाला जसे बंकट स्वामी महाराजांचे भक्त कनेक्ट आहेत, बंकट स्वामी महाराज, मामासाहेब स्वतः, त्याचबरोबर मारुती महाराज, लक्ष्मण महाराज हे सगळे जण जोग महाराजांचे अनुयायी, आणि जोग महाराज हे ज्ञानोबारायांचे अनुयायी, आणि ज्ञानोबारायांचा फड मुक्ताईच्या फडाच्या अंतर्गत, म्हणजे संस्था सुद्धा फडाच्या अंतर्गतच येते.
या फडाच्या अंतर्गत येते. तसं आपला भाग आहे तो क्षम्यताम परमेश्वर, जातीनिहाय वर्गीकरण, कुळगोत्र वर्ण प्रांत भाषा लिंग प्रतिबंध नेता आणि उपनेता या सगळ्या प्रकरणाला तिलांजली देऊन आपला बीड जिल्हा सुसंस्कृत अध्यात्म विद्येचं केंद्र, मठ, गड, संस्था, संस्थानिक, मठाधिपती आणि विद्वान यांची मांदी याळी आहे. एक भाऊ वाक्य बोलतो तुमच्याकडनं टाळ्या घेतो. आबा, पंत जन्माला येतात कृष्णेच्या काठी, महंत जन्माला येतात नर्मदेच्या काठी, पण संत जन्माला येतात गोदावरीच्या काठी. लक्षात. आणि तिला गोदावरी का म्हणायचं तेही सांगतो. गौतमाच्या अंगाची आग झाली, दाह फार झाला आणि गोहत्येचं पातक लागलं. गौतम त्रस्त झाले आणि त्रिंबक तीर्थात त्या काळातल्या ऋषीमुनींची कॅबिनेट मीटिंग झाली आणि धार्मिक ठराव पास करण्यात आला की आता गौतमाला बरं वाटावं म्हणून प्रायश्चित्त कर्म काय केलं पाहिजे. म्हणून सगळ्या ऋषींनी एकत्रित येऊन संत एकांती बैसले आणि सगळे सिद्धांत शोधले. हातात त्यांनी गवत घेतलं आणि त्या गवतानं पाणी आवरलं म्हणून त्या कुंडाचं नाव पडलं कुशावर्त. कुश आवर्त, कुशावर्त. त्रिंबकाला गोदावरी स्नान करायला सांगितलं आणि मग त्रिंबक तीर्थातल्या गोदावरीमध्ये काळारामाच्या कुंडाच्या चरण सानिध्यात आणि बटुकहाणामांच्या समोर श्री आदरणीय त्या काळातल्या ऋषी गौतमानी स्नान केलं. आणि भाऊ, गौतमाच्या अंगाला गाय मारल्याच्या पापकाच्या प्रीत्यर्थ जी आग होत होती ती आग गोदावरीच्या स्नानानं थांबली. म्हणून व्युत्पत्ती सांगतो, गोदाह आवरी. दाह आग, आग इन्फेक्शन, त्रास, उष्माघाताची लाट. ही आग कुणामुळे आवरली? गोदाह आवरी. या गोदावरीचं महत्व सांगताना दोन नद्यात गंगा. लोकांना कोणत्याही पाण्याला बिचारे भाविक लोक गंगा म्हणतायत. नर्मदा आणि गंगा स्नानाच्या वेळेला एकत्र संकल्प करू नये. नर्मदेचा स्वतंत्र करावा आणि गंगेचा स्वतंत्र करावा. त्यातही गंगा किती आहेत? कोल्हापुरात पंचगंगा आहे, ऐका. उत्तराखंडात वृद्ध गंगा आहे आणि महाराष्ट्रात गोदा गंगा आहे. किती गंगा झाल्या? या 3 गंगा आहेत. गंगा नावाच्या स्त्रिया असू शकतात पण वाहणारा प्रवाह आणि नदी मात्र या 3च गंगा आहेत. उत्तराखंडातली जी गंगा आहे ती वृद्ध गंगा आहे, आपल्याकडची गोदा गंगा आहे आणि कोल्हापुरात आहे ती पंचगंगा आहे. म्हणून शंकराचार्याचं वर्णन करताना कमला निकेतन पंचगंगा तीरवासीन श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य असं वर्णन त्या बिरुदावली करतात. ती पंचगंगा आहे. आपली गंगा महत्वाची आहे. वृद्ध गंगा सहस्र योजने दूर आहे आणि तिकडे त्या थंड पाण्याचं, बर्फाचं आणि त्या वातावरणाचं इन्फेक्शन आपल्या लोकांना झेपत नाही. आळंदीहून अध्ययन करून गेलेले काही संन्यासी त्या भागाला सोडून पुन्हा हरिद्वार, काशीला, त्रिंबकला येतात. त्यांना मी विचारलं, तुम्ही परत का येता? त्याचं कारण आहे, ज्ञानोबाराय म्हणाले, हिमवंतू दोष खाय. ज्ञानोबारायांच्या अर्ध्या ओळीचा भाव सांगितला मस्के महाराज, गीता दिदी. त्रास होतो, त्यामुळे ते इन्फेक्शन त्यांना सहन होत नाही आणि ते पुन्हा महाराष्ट्रात यायला लागतात. मग त्या गंगेला उत्तमच म्हणावं. त्याच्या शेजारी अलकनंदा नावाची नदी आहे, परंतु आपली जी गोदा गंगा आहे ती कुशावर्तात येते ब्रह्मगिरी वर्ण आणि मग राजमाहेंद्रीला गोदावरी जिल्ह्यात ती आपल्या प्रियतमाला आलिंगन द्यायला जाते. कुठल्याही युवतीला विचारा, अगं तू फोन करतेस, मिस्ड कॉल पाहतेस, मेसेज पाहतेस, वाट बघत उभी आहेस, का ग तुझं मन हुरहुर करतंय? ती म्हणाली, मुलं बाळ आहेत, सासू सासरे आहेत, पण माझे मालक हिमाचल प्रदेशात सैन्यात आहेत, कडाक्याची थंडी पडली आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि सगळी दृष्टी माझी त्यांच्याकडे लागलेली आहे. आणि तो एकदा का, ज्याची आठवण करायची तो एकदा का आला की ती निरांजन कशी तरी ओवाळते आणि कडकडून आपल्या पतीला आलिंगन देते. तशी ही सरिता, तशी ही वाहणारी गोदा गंगा आपल्या प्रियतमाला आलिंगन देण्यासाठी जाते. मात्र ती खबरदारी घेते, माझ्या तटावर कोणी जागा ॲक्वायर केली काय, नवीन बांध टाकलाय काय, तटबंदी केली आहे काय, यांना शासकीय पेमेंट मिळू नये
यांनी पुन्हा इथे टरबूज खरबूज लावले आहेत काय. मग तिच्या जाता जाता लक्षात येतं ही जागा ॲक्वायर करून मी आता माझ्या मालकाकडे जाते आणि त्यांना सांगते मी तर आलेच पण परिसरातले लेकरही बरोबर घेऊन मी आले. याचा अर्थ बांध, शेत, माती, खनिज, प्रवाळ, वैडूर्य, मौतिक या सगळ्यांना मी बरोबर घेऊन आले. सागरही आपलातून खुश होतो, सागराच्या डोळ्यात पाणी येतं. आता याची भावना श्लोकात आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति. प्रति म्हणजे कडे, गच्छति म्हणजे जाणे. कुणालाही नमस्कार करा, तो केशवाला नारायणाला मिळतो. तसं ओढे, नद्या आणि नद हे आपल्या सरितेत एकरूप होतात म्हणजे गंगेमध्ये, आणि ती गंगा आपल्या सागराला आलिंगन देते. अशा व्याकप विचाराच्या गोदा गंगेच्या तीरावर चकलांबा नावाचं तीर्थक्षेत्र आहे. इथे पांचाळेश्वर नावाचं महादेवाचं स्थान आहे आणि याच पवित्र मातीत रोकडेश्वर हे जाज्वल्य स्थान आहे. आणि त्याचबरोबर श्री कल्याण स्वामींच्या चरण सानिध्यात अन्नपूर्णा मातेचं वास्तव्य आहे. ती सूक्ष्म रूपाने राहते आणि अशा पवित्र मातीत एका अन्नपूर्णेनं दुसऱ्या अन्नपूर्णेला तयार केलं, प्रेरणा दिली. आणि या कुळात ही आपल्या सगळ्या संतांची लाडकी लेक सोनाली दीदी एक महाराष्ट्रातल्या तात्विक चिंतनाची मर्यादाशील, वाक्य ऐका, मर्यादाशील प्रवक्ता झाली. यात मला गौरव वाटतो. हृदय माझं भरून येतं, डोळे पाणावल्या जातात, कंठ गदगद होतो आणि बाहू माझे स्फुरण पावतात. आपलं एखादं लेकरू मोठं झालं तर सातत्याने मी कौतुक करत आलो. काही बुवांना महिला आणि पुरुष या संबंधानं सातत्याने त्यांची चर्चा आतापर्यंत पिढीजात मी ऐकत आलोय 60 वर्ष. परंतु सबलीकरण, सक्षमीकरण आणि आरक्षण या 3 भूमिका मांडत असताना यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, ज्या देशात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो त्या भारताचं नाव आहे भारत. हा भारत आहे. इथे गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता सावित्री, मुक्ता मीरा, जना बहिणा या सगळ्या स्त्रियांना सन्मानाची वागणूक आतापर्यंत देण्यात आलेली आहे. रामायणातला एक प्रसंग असा आहे, रामायण मला येत नाही, रामायण मी शिकलो नाही, मला शिवपुराणाचे रामायणाचे निमंत्रण येतात पण माझं त्याचा अध्ययन नसल्यामुळे लोकांना मी स्वच्छ सांगतो, माझं त्या ग्रंथाचा अवलोकन नसल्यामुळे ज्यांना हे सांगता येतं त्यांना तुम्ही ते निमंत्रण द्या. मला भागवत थोडं फार कळतं, तेही सगळं कळलं नाही. अभंग थोडे फार कळतात, तेही नेटके कळले नाहीत. ज्यांना कळतं त्यांना तुम्ही निमंत्रण द्या. सांगण्याचा इत्यार्थ एवढाच मुद्दा की शिवपुराण, पद्मपुराण, ब्रह्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण, त्या ब्रह्मवैवर्त पुराणात आदरणीय रामभाऊ महाराज काजळे या सगळ्या गोदावरीच्या काठाचं वर्णन आलेलं आहे. त्यातला एक श्लोक सांगतो फक्त, कंटाळवाणे मी आरंभाला तुम्हाला म्हणालो पण या भूमिका लोकांसमोर यायला हव्यात. निदान या गावाला, परिसराला, पंचकृषीला, पैठणापर्यंत तरी ज्ञात व्हावं याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा मी करतोय. तो श्लोक असा आहे, लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम, 1 लक्ष पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यानंतर व्यक्तीला, मानवाला, जीवाला जे पुण्य प्राप्त होतं ते अश्वमेध सहस्त्राणी वाजपेय शतानी. लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम मग कशाने मिळतात? गोदा स्नानेन तत्फलम. बिचारे भोळे लोक आहेत, त्यांना टाळ्याचं काही कळत नाही, तुम्हीच वाजवत चला. गंगा स्नानेन तत्फलम किंवा गोदा स्नानेन तत्फलम. आणि अशा गोदावरीच्या तीरावर भानुदासांच्या कुळात शांतीब्रह्म एकनाथ महाराज अवतीर्ण झाले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार.
भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर देश प्रतिष्ठान गोदावरी भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार शेष प्रतिष्ठान वशी गोदावरी तीर शेष प्रतिष्ठान वश गोदावरी तीर भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार शेष प्रतिष्ठान निळोबराय म्हणाले, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाव घेता हरे भव भय व्यथा वाचिंता. असा ज्यांचा अधिकार आहे, किंवा नेवासा तालुक्यात गोपाळनाथ नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले, माझ्याकडनं तुम्हाला गाव आणि सत्पुरुषाची नावं नवीन ऐकायला मिळतील. आपल्याकडं आरती म्हणताना अनंत गोपाळ दासा असं म्हणतात. ते यमकात आणि व्याकरणाच्या तटबंदीत बसत नाही, म्हणून ते आरती एक नाथा महाराजा समर्था ता था एक झालं. आणि मग मग दासा नाही, ते अनंत गोपाळ नाथा धनी न पुरे गुण गाता ता था सत्तेत आणि प्रथमा त द आणि द अर्धा आणि ग जगद जगत विठाल त्या अनंत गोपाळनाथांची समाधी, त्यांचा जन्म नेवासा तालुक्यातला, ते नाथांच्या परंपरेतले, पण त्यांची समाधी सातारा जिल्ह्यात कृष्णेच्या काठी त्रिपुटी नावाच्या गावाला. कुठल्या गावाला? त्रिपुटीला. ते म्हणाले, आरती एक नाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर अंडरलाईन जगद्गुरु जगन्नाथा. म्हणजे तुकोबाराय जगद्गुरु आहेतच, पण नामदेवराय सुद्धा आहेत, निवृत्तीन दादा सुद्धा आहेत. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेवराय सुद्धा जगद्गुरु. पुरावा काय? वैष्णव काव्य स्मृती नावाचा ग्रंथ काढला, तुम्हाला कळेल. कधी योग आला वाचायचा पाहायचा तर पहा तुम्ही. हे ग्रंथ तुम्हाला रामभद्राचार्य महाराज आणि राजेंद्रदासजी महाराज यांच्या मुखातून ऐकायला मिळतील. त्यात असं लिहिलंय, सुभक्तो नामदेवा वै विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णू स्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान्मताः नामदेवम जगद्गुरुम द्वाराचार्यम प्रणम्यहम. महाराष्ट्रातले सगळे संत जगद्गुरुत वारकरी परंपरेतले, त्यातले एक जगद्गुरु शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज मराठवाड्याच्या पवित्र मातीत गोदावरीच्या तीरावर शालिवाहन नगरात प्रतिष्ठान पीठात दक्षिण काशीत वास्तव्याला. आणि त्यांना त्या काळात सिद्ध नरहरी नगर जिल्ह्यातलं दशपूर चास गाव, तिथले एक गावबा महाराज कावसानकर 2, नित्यानंद नाथ महाराज अंजनगाव सुरुजी टूरखेड्याच्या शेजारच. नंतर अजून एक श्रीधर स्वामी महाराज अमृतनाथ मठ आळंदी. आणि कर्नाटक राज्यातले 4थ्या क्रमांकाचे माधव त्रिंबक शाळीग्राम हरितस गोत्री उपाख्य दंडवत स्वामी महाराज.
या सगळ्या लोकांनी प्रश्न विचारला की तुकोबारायांची परंपरा आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. ज्ञानोबाराय परंपरा सांगतात आदिनाथ उमा बीज प्रगटले मत्स्येंद्रा लाधले सहज स्थिती. संत बहिणाबाई परंपरा जरा वेगळी सांगतीये. ती म्हणतीये आदिनाथे मंत्र उमा माते दिला. 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 मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. मत्स्येंद्रिय ऐकिला मत्स्य गर्भी. मत्स्येंद्रिय ऐकिला मत्स्य गर्भी. शिव हृदयीचा मंत्र पै आगाध. हृदयीचा मंत्र पै आगाध. शिव हृदयीचा मंत्र पै आगाध. शिव हृदयीचा मंत्र पै आगाध. झाला से प्रसिद्ध भक्ती योगे. झालासे प्रसिद्ध भक्ती योगे. झालासे प्रसिद्ध भक्ती योगे. या संतांनी महाराष्ट्रातली आपापली दिदी गुरु शिष्य परंपरा सांगितली. मग अमृतेश्वराच्या मंदिरात तारकेश्वराच्या चरण सानिध्यात पैठण नावाच्या गावात दंडवत स्वामींनी, श्रीधर स्वामींनी, गावबा महाराज कावसानकरांनी, नित्यानंद नाथांनी आणि सिद्ध नरहरींनी एकनाथ महाराजांना प्रश्न असा विचारला की मग या मठा मंदिरांच्या परंपरा येणाऱ्या काळात कीर्तन होतील, मंडप गाजल्या जातील, बॅनरही गाजतील, द्रव्य खूप मिळेल, वक्ते नावाला येतील, गायक वादकही येतील, पण या परंपरा जगण्यासाठी आपल्या परंपरेचा वसा आणि वारसा या लोकांना काय सांगावा असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाणीला ओघ प्राप्त झाला आणि जनार्दनांची नितांत कृपा झाली. त्यांनी श्रीखंडाला, भगवान दत्तात्रयाला आणि भानू म्हणजे सूर्याला, भानू म्हणजे आपल्या घरातल्या वंशजांना आणि आपल्या पितृचरणाला अभिवादन केलं. एकवीरा देवी आहे, लोणावळ्याला जाताना ती नाथांची कुलदेवी, तिलाही नमस्कार केला. दत्तात्रयाला अभिवादन केलं आणि बहुळ नावाचं गाव चाळीसगाव तालुक्यातलं जळगाव जिल्ह्यातलं तिथले देशपांडे कुलोत्पन्न ब्राह्मण देवगिरी किल्ल्यावर आकांठ विभागाचे इस्लामाच्या काळात सत्ताधीश होते. त्यांची प्रार्थना केली आणि नाथ महाराजांचे डोळे डबडब झाले, कंठ गदगद झाला आणि नाथराय म्हणायला लागले आदि नारायण साराचे ते सार. आदि नारायण साराचे ते सार. आदि नारायण साराचे ते सार. उपकार ब्रह्मदेव केला उपकार ब्रह्मदेव. केला उपकार ब्रह्मदेव. केला उपकार ब्रह्मदेव. आदि नारायण सारते ते सार. आदि नारायण साराचे ते सार. आदि नारायण सारते ते सार. आदि नारायण साराचे ते सार. केला उपकार ब्रह्मदेवी केला उपकार ब्रह्मदेव. केला उपकार ब्रह्मदेव. केला हे तुमच्या सगळ्यांच्या अनुकंपेनं आणि तुमचा सजल नेत्राच्या कृपा वात्सल्यानं
हे काही नवं लोकांच्या समोर जावं याकरता मी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. नाही तर आपलं ठरलंय संतापायी माथा, नाम महत्व, उपदेश, मागणी, काला आणि हाला एवढंच होत. अरे आपण लोकांचं द्रव्य घेतोय, त्या मानाने काही लोकांना नवं दिलं पाहिजे. गाव नवं, द्रव्य नवं, यजमान नवा, पण विचारतेच त्यात काही बदल पाहिजे की नाही. म्हणून संतोष बुवा, पंढरी बुवा हे जे आहेत ना, हे चौकडा अभंग म्हणण्यात, आकार देण्यात, पाठांतरात त्यांना चांगली कृपा आहे. पारंपरिक म्हणतात ते. तुम्ही पण निवेदन चांगलं केलं. आपल्याला वेळ खूप कमी. मला खरं सांगू का दीदी, मला या अभंगावर कंटिन्यू नॉनस्टॉप या गावात, या मठात 7 दिवस पाहिजे. टाळ्या वाजवणं चांगलं नाही, बाकीच्यांची बुडवणूक होईल. ते सगळे टीका करतील, आमच्या जीवावर आलाय हा. पण येणारा जून पासूनचा कालखंड मी असाच ठरवलाय. नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास 7 दिवस, पसायदान 1, पायसदान 3 दिवस, नाट एक, नटी संस्कृती 3 दिवस, असं ठरवायचे. वासुदेव एक अगम्य सोहळा, जोशी महानुभव, अवीट गोडी, विषय स्वतंत्र. मला चैतन्य महाराज शार्प याबद्दल आवडतात. चिंतनाच्या भूमिका 8-8 दिवस. आरडा नाही, ओरडा नाही, कर्कश नाही, बोंबला बोंबली नाही, घळमाटे लोक नाही, स्वच्छ टापटीप उत्तम देखणं काम कसं तरी. उगी जगे नाही, चांगले लोक उत्तम. आणि अशा लोकात काही काळ आपला जावा याकरता हा आशीर्वाद तुमचा मी मागितला तर काही तुम्ही देणार नाहीत असं नाही. तुम्ही देणार नाहीत असं नाही. निदान मानात तरी हलवा म्हणजे बरं वाटेल मला. तुमच्या मनात असेल नसेल पण निदान रिस्पेक्टिव्ह राहावं, माणसाने प्रसन्न राहावं. म्हणून अभंगाला सुरुवात झालीये. फार कीर्तन करणार नाही मी. 20-25 मिनिटात आपण राजीनामा घेऊन भूमिका मांडतोय. इथपर्यंत येणार आहे आणि जय विठ्ठल करणार आहे. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. आता जरा भांडण आणि वादविवाद आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. इथं तुम्हाला श्रोत्यांना जिवंत जाग सावध राहावं लागणार आहे. सगळ्यांच्याच परंपरा नारायणाच्याच. जरी ज्ञानोबाराय म्हणाले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, पण वॅट मीन आदिनाथाच. आदिनाथ कोण हा प्रश्नच महत्वाचा आहे. आदिनाथच वैष्णव आहे. आदिनाथ कोण आहे? वैष्णवानाम यथा शंभू. जगातला पहिला प्रेसिडेंट वैष्णव कोण आहे? शंकर आहे. भजन करी रामपूजी पुष्कळ झालं. आपल्याला जी वैष्णव दीक्षा मिळाली, गंध माळ उपासना काकड आरती, अहो त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. कांत म्हणजे पती, यजमान, मालक, नोवरा, भ्रतार. तो स्वतः आपल्या बायकोला बरोबर घेऊन वाळवंटात येतो, कारण तो वैष्णव आहे. अन्य पंथातला असता, अन्य धर्मातला असता तर इकडे तो आला नसता. ज्या अर्थी राऊळात आहे त्या अर्थी वैष्णव आहे. गळ्यात कंठी आहे, आबीर गुलाल आहे, मृदंग आहे, वीणा आहे, कांस्यधारी करताल टाळ आहे आणि भगवत चिंतन तो करतो आहे. कोण? भगवान शिव. नाथपंथ हे जे लोक आहेत बिचारे, यांना मत्स्येंद्र, गहिणी, चौरंगी, काणिफा हे लोक माहिती आहेत. हे महाराष्ट्रापुरतं सीमित आहे. परंतु नवनाथ म्हणजे नेमके कोण? तर नवनाथ हे नारायणच आहेत. याला या भागवत सांगतात यांना विचारा. असे चमस नारायण, द्रुमी नारायण, कवी नारायण, हरी नारायण, हे जे नारायण आहेत 9, हे विष्णूचेच अवतार आहेत. विष्णू नारायण आहे, विष्णू चैतन्य तत्व आहे, विष्णूच कृष्ण आहे, विष्णूच राम आहे, विष्णूच दत्त आहे, विष्णूच विठ्ठल आहे. जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियले. कंथा, शैली, पुंगी, शंख, मेखला, जानव्यान कानात ते कुंडले, हाती धरोनी माळ दंड चिमटा, भाळी भस्मासी लावियले. अलख आदेश ही परंपरा स्थापन केली करून, तर त्याचं उत्तर आहे रामभाऊ महाराज नारायणानं. कशासाठी? जगोद्धारा नवयोगेश्वरास. हे 9 योगेश्वर आहेत आणि याच योगेश्वराचं नाव कन्वर्ट झालंय नवनाथ. म्हणजे नवनाथ हे नारायण स्थापित आहेत. ही शंका तुमची दुरुस्त झाली असेल असं मला वाटतं. मग या नाथांच्या यादीत आय्यपंथी, सीतापंथी, पागलनाथी, संतोषनाथी, रिद्धीनाथी, कंथडनाथी आणि नटेश्वरी असे घर आहेत. किती घर आहेत? एवढे घर आहेत.
12.5 घर आहेत, त्यातले जेवढे लक्षात आहेत तेवढे चकलांब्याला स्वामींच्या चरणी मी समर्पित करतो. हे तुळशी दल आहे, बिल्वदल आहे, वाङ्मयीन तत्वज्ञानाचं. त्यात कंठड नाथी म्हणजे गाणपत्य भक्त. फॉर एक्झाम्पल मोहिते नाना, आमचा पंढरी बुवा, मी आणि आमराम भाऊ, आम्ही वारकरीत पण गाणपत्य वारकरी आहेत. वाक्य नीट ऐका बर का. यती पण शाक्त यती आहे, शैव यती आहे, गाणपत्य आहे, सौर्य आहे की वैष्णव आहे. यती आहे संन्यासी पण कोणत्या परंपरेतला, त्यातही तो कोणता, कुटीचक, बहुद्रुक, हंस, परमहंस, विविदिशा, विद्वत, तुर्यातीत, कावधूत. जनरल लोकांना काय कपडे घातले संन्यासी, अरे कोणता. मला एका बुवाचा फोन आलाय, संन्यासी ते, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं. ते म्हणाले तुमच्या पुढे मी काय लिहू. आता संन्यासात काही गायकवाड, जोशी, घाडगे, सुलाखे, भालेराव लिहिता येत नाही. मग काय, संन्यासी नाव. म्हणून जुनी यादी होती, बाबाजी आपुले सांगितले, नाव माहित नाही, परप्रांतातून आले, क्या नाम है बाबाजी, लिखो बाकी क्या है. आजही हरिद्वार काशीच्या लोकाला विचारला आपका पत्रिका में नाम क्या डालो, अरे पागलदास लिखो उसमें क्या है, हम तो गधा है असं म्हणतात ते. आपल्याकडच्याला घमेंड जास्त आहे, लिहा प पु गु भ प. वंदनीय आदरणीय, अरे कसला वंदनीय तू, विठाला आता तुम्ही मी कंथड नाती आहेत. मी सांगितलेली उपासना रामभाऊनी टाळली नाही, त्यांनी पाळलं. लाल वस्त्र, कुंकुम तिलक, सहप्रवाळ हे त्यांनी वापरलं पाहिजे. आणि मग त्यात कंथड नाथी परंपरेत हे मत्स्येंद्र गोरक्ष फार नंतरचे, नीट ऐकता का तुम्ही, फार नंतरचे. आद्य फाउंडर कोण, तर त्या देवी ज्योती स्वरूपा उमा, भगवान शिव, संतोष भगवान श्री नारायण आणि कंथडनाथ म्हणजे गणपती. याला श्लोक काय, ग्रंथ काढा, हठयोग प्रदीपिका. श्लोक सांगतो, गजाननम तमहु वंदे गजकंथड रूपिणम नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः. मग दत्तात्रय कोणत्या परंपरेतले, दत्तात्रय एवढं माहिती, आत्रींचे चिरंजीव. आणि नवनाथाच्या मागे फोटो लावला की मग दत्तात्रयापासून नाथ, असा ग्रामीण जनतेचा बिचाऱ्यांचा विश्वास. पण अभ्यास स्टडी जर केला तर दत्तात्रय शिष्य कोणाचे, सांगतो कथा. आपल्या गेवराई तालुक्यातली, बीड जिल्ह्यातली. गेवराईचं मूळ नाव गौरीपूर. काय नाव, गौरीपूर. बीडचं जुनं नाव श्रीवर्धन. पुढे चंपावती नगर याम, मग भीर फारशांच्या काळात, पुढे बीड, त्यात गौरीपूर म्हणजे गेवराई. आणि त्या गेवराई जवळ एक 3.5 पीठातलं पीठ आहे, त्याचं नाव शनेश्चर पीठ आहे. प्रभावती परभणी, जनक नगरी, जालना, खडकी म्हणजे औरंगाबाद, पुण्यपत्तनम पुणे. जाऊ द्या, मी काही गावाचे नाव सांगत नाहीत, मला अभंग मांडायचा आहे. श्रोते हो, या गौरीपूर तालुक्यात शनेश्वर स्थान आहे भाऊ, त्याचं नाव रक्षोभुवन. काय नाव आहे, रक्षोभुवन. बदललेलं नाव राक्षस भुवन. रक्ष म्हणजे रक्षण करणारं भुवन. पण आपत्ती आली आणि आसुर आले की नंदनवन संपत आणि मूर्ख लोकांची गर्दी वाढती, तेव्हा साधूनी ते गाव सोडावं लागतं. रक्षोभुवनाचं झालं राक्षस भुवन, राक्षसांचं निवासस्थान. रामत्रस्त झाले आणि रामाला अगस्तीने सांगितलं. अगस्ती राहत होते साष्टे पिंपळगावला, कुठे, आपल्याकडं. अगस्तीने सांगितलं, रामा तुझं बरं व्हावं असं वाटत असेल तर या संत परंपरेतल्या एका विप्र पुरुषाचा तू निर्णय ऐक. राक्षस भुवनला जा आणि तैलाभिषेक आणि गोकर्णीचे निळे फुल, उडीद आणि मीठ वाहून शनीची पूजा कर. शनीची पूजा झाली, रामाला शनी प्रसन्न झाले आणि अगस्तीने सांगितलं, या राक्षस भुवनात अजून एक तीर्थ क्षेत्र आहे. काय, त्याचं नाव विज्ञान गणेश आहे. काय नाव आहे त्याचं, तुम्ही गेवराईतले जरा जाऊन बघा, विज्ञान गणेश. त्याचं नाव आहे तुम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. गर्गाचार्य उपनिषद अंडरलाईन केलं. ज्ञान विज्ञान गणपती. काय करू डोक्याला या, विज्ञान गणपती आहे. गणपती वाईट वागायला लागले, पार्वतीचं ऐकेनात. म्हणून त्यांचे वडील आदिनाथानं म्हणजे शंकरानं उमेला आणि उमेनं गणपतीला मंत्र दिला. गणपती ज्ञान विज्ञान झाले. राक्षस भुवनला स्कंद पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, खंड गौतमी पुरावा दिला तुम्हाला. पुन्हा कुठे काय डोक्याला ताण घेऊ नका.
ऐकता का? आता दत्तात्रय नीट वागेनात, कारण दत्तात्रयाचं जन्मस्थान गिरनार, कुरवपूर, अक्कलकोट, करंजी नाही. दत्तात्रयाचं जन्मस्थान बीड जिल्हा आहे. अनुसयेच्या आश्रमात 3 बालक अवतीर्ण झाले, ते राक्षस भुवन आहे. आता सध्या तो मठ डोळ्यांच्या ताब्यात आहे. तिथे मी म्हणत नाही ज्ञान गोदावरीचे तिरी, स्नान केले पांचाळेश्वरी, दत्तात्रयाच्या ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. प्रमाणाविना बोलणार नाही मी. श्रोते हो, दत्तात्रयाचं वास्तव्य गोदा काठावर, पण दत्तात्रय बालपिशाच्यवत वागायला लागले. 2 वाक्य त्यात, पिशाच्यवत भूतांच्या सारखं आणि बाल म्हणजे लेकरांच्या सारखं. मग दत्तात्रय नीट वागावेत म्हणून अनुसयेनं आणि आत्री ऋषीनं आपला मुलगा दत्तात्रय विज्ञान गणपतीच्या चरणावर वाहिला. कुणाच्या गणपतीच्या. आणि गणपतीनं गाणपत्य संप्रदायाची दीक्षा, नाथ पंथाची दीक्षा दत्तात्रयाला दिली. विठ्ठल मला कित्येक लोक म्हणतात गिरनारला कधी जाणार? काय को जाना यार गिरनार को, गिरनार तो यही बीड जिल्हा है. काशी कशाला काशी? अरे पैठणच माझी काशी आहे. कशाला कुठे जाता? त्रिंबकच माझं चकला आंबा आहे. कशासाठी जायचे? म्हणजे जाऊ नका असं माझं म्हणणं नाही, पण गेलंच पाहिजे याची आवश्यकता अजिबात नाही. नारायण या देवतेपासून नाथ पंथ स्थापित. कनेक्ट झालं तुम्हा सगळ्यांना? बोला बोला. गणपती दत्तात्रयापर्यंत आलं. शंकराचार्य कोणत्या परंपरेतले? अर्धा श्लोक सांगतो, वेळ कमी आहे. नारायणम पद्मभवम वशिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम शुकम गौडपादम महंतम गोविंद योगींद्र मथासी शिष्यम. इथपर्यंत आलं. म्हणजे शंकराचार्य जरी त्रिपुंड लावत असले, रुद्राक्ष घालत असले, भगवे कपडे असले, माझ्यासारखा ब्रह्मदंड असला आणि दशनामी परंपरा स्थापन केली, तरी आपण सगळे दशनामी स्मरण कोणाचं करतो? नारायण. नमो नारायण. हे नारायणाचे उपासक आहेत. नारायणम पद्मभवम, पद्मभव म्हणजे ब्रह्मा, वशिष्ठम वशिष्ठ, तत्शक्ती पराशरंच, व्यासम शुकम गौडपादम महंतम. आता जरा कंटाळवाणी विषय म्हणून हे त्रिंबकला, आळंदीला, फडावर, संस्थेत, विद्वानाच्या सभेतले विषय आहेत. पण हे बिचारे जरी कंटाळवाणे झाले तर यातले 50 लोक किंवा 50 जणी तरी मला म्हणतील किंवा तुम्हाला निरोप देतील, आम्ही सगळ्यांचंच ऐकलं, पण आज जरा घन स्वरूपाचं टॅबलेट आणि लिक्विड चांगलं होतं. माझे गुरुबंधू रामभाऊ सांगतायत, चांगलं सांगताय तुम्ही, धन्यवाद. मला शाबासकी दिल्याबद्दल धन्यवाद. चला पुढे मला जायचंय. चिंता नाही. तुकोबराय कोणत्या परंपरेतले? तुकोबराय तुमच्या पाठातलं प्रमाण आहे. यांना जरा आवाज द्या, ते प्रमाण म्हणतील. प्रमाणाचं नाव सांगतो, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. म्हणा म्हणा. स्वर. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय सकळांचा इथून या. संप्रदाय सकळ संप्रदाय सकळांचा एकोनिया, संप्रदाय सकळांचा हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी, चतुश्लोकी चारी भागवत. ही परंपरा आहे. नीट ऐका. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या 11 स्कंद टीका भागवताचे नीट ऐका. 108 पारायण भांडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराने केले होते. किती? 108. आणि तुकोबाराय कृतज्ञतेनं पैठणच्या नाथांना म्हणाले, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. सेवट असा आहे. तुका म्हणे भागवत आणि केले श्रुत
सकळा. चैतन्यात 2 टप्पे पुन्हा. आता असे आमच्या गुरुजींनी साखरे महाराजाकडे ऐकलं, त्यांना माळ दिहूकर माऊलीची, आणि आम्ही त्यांचं ऐकलं. तेव्हा आमचे कुंभार गुरुजी म्हणायचे चैतन्यात 2 भाग आहेत, एक कुटस्थ चैतन्य आहे आणि दुसरं ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्य सर्वच सदा सम आहे आणि कुटस्थ हृदय असतंय. आहे त्या कुटस्थ चैतन्याचा भाव तुम्हाला मला कळत नाही, याकरता चैतन्याचं ऐकावं. नाही कळलं तुम्हाला? कोणाचं ऐका, पण कोणाचं तरी ऐका. मग ते चैतन्य हृदयात नाही का आहे. मग माऊली काय म्हणाली, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम की भ्रांता सिकामू विषयावरी. लटका, भ्रांत, अज्ञानी आणि अहंकारी हे 4 प्रतिबंध आहेत आणि आवरण नावाचा दोष आहे, विक्षेप आहे. आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल कळण्यासाठी सांगतो, मीडियावाले वेगळा अर्थ लावते, तुमच्या पुरतं सांगतो. माझ्या या हाताच्या त्वचेवरती केस आहेत, ते दिसू नयेत याकरता मी उपर्ण असं टाकलं. केस आहेतच पण ते दिसत नाहीत, आवरण आलं. ब्रह्म आहेच हा चालता बोलता दृष्टांत आहे, रचलेला नाही. ब्रह्म आहेच पण दिसत नाही का? विक्षेपाची काजळी आली आणि विक्षेप नावाची काजळी आवरण काढलं की ब्रह्म जे सर्वगत सदा सम आहे तेच कुटस्थ आहे आणि त्यात चैतन्याचं नाव आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. या संपूर्ण स्वेदज, अंडज, उद्भिज, ज्वारज, भूचर, खेचर, जलचर अगदी कुठेच काही नव्हतं तेव्हा जे तत्व होतं, तेव्हा त्या ब्रह्मतत्वानं हे सगळं जग, ऑल वर्ल्ड, विश्व स्थापन केलं. नुसतं भारत, महाराष्ट्र, बिहार, यूपी, एमपी, लुधियाना, पंजाब नाही, सगळं जगत 14 लोक स्थापन केल्या परमेश्वराने. एकडेची नकंठवे म्हणून या येणे या ब्रह्मानं, आणि या ब्रह्माचं नाव ठेवलं नारायण. नार म्हणजे पाणी आणि वास्तव्य करतो पाण्यात म्हणून आयण, त्याचं नाव पडलं नारायण. माऊली म्हणाले या नावाचा आम्ही घोष करू, नारायण नामे हु जीवन मुक्त. नारायण हरी, नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. नारायण आपल्या संप्रदायाचा प्रेसिडेंट झाला. या नारायणापासून सगळ्या संप्रदायाच्या शाखा विस्तीर्ण झाल्या. उपनिषद सांगतो एकोहम भौस्यायाम प्रजायैः. एकाच झाडाला अनंत फांद्या, अनंत फुलं, अनंत फळ आले आणि ते स्वादिष्ट आले. निगम कल्पतरोर गलितम फलम. हे जसं तसं नारायण वृक्ष आहे आणि अन्य पंथ आलेल्या त्याच्या फांद्या आहेत, पण सुगंधित त्यातलं फळ आणि फूल चकलांब्यातला कल्याण स्वामी मठ आहे. त्यातलं सुगंधित फळ आणि फूल चकलांब्यातला हा कल्याण स्वामींचा मठ आहे. आता सांगतो, नारायण सार आहे आणि जगत आसार आहे. आता एक प्रमाण तुम्ही माझ्या कीर्तनात एकदा गोदा गंगेच्याच काठावर चौकडा प्रमाण म्हटला होता, त्याच प्रमाणाची अपेक्षा करतो. सुरुवात करतो. सार 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 विठोबा नाम तुझे सार. 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 मनवुनी सुळपाणी जपता हे वारंवार. मनवुनी सुळपाणी जपताय वारंवार. सार सार विठोबा तुझे सार. सार सार विठोबा नाम तुझे किंवा फलकट तो संसार येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. आमचे गुरुजी म्हणायचे
संसार फलकट म्हणण्यापेक्षा त्याला हलकट म्हणत जावं म्हणायचे. ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम याशावदिंको गताहा. म्हणजे असे सभापतीला जिल्हा अध्यक्ष व्हावं वाटतं, त्याला आमदार व्हावं वाटतं, आमदाराला मंडळ मिळावं वाटतं, मंडळ मिळाल्यावर राज्यमंत्री व्हावं वाटतं, राज्यमंत्री झाल्यावर कॅबिनेट व्हावं वाटतं, त्याच्यात महसूल आलं तर खूपच चांगलं, आणि त्यात गृहमंत्री आला तर मग बापच सगळ्याचा. असं वाटतं. मी सांगतो माझ्या जीवनातल्या चुका. हो भ प पासून दौरा सुरू केला मी, मग झालो महंत. महंत झाल्यावर वाटलं आखाड्यात मंडलेश्वर व्हावं, मग 10-15 लाखाची समेष्टी भंडारा दिला, मग मंडलेश्वर झालो. मग लोक म्हणले महामंडलेश्वर व्हा, महामंडलेश्वर झालो. आणि मग पुढे वृंदावनातले राजेंद्रदास देवाचार्य आहेत ना, आत्ता वृंदावन इक्वलेंट माझं पद होतं त्या काळात, माझं जगद्गुरु द्वाराचार्य. आपल्या बुवा लोकांनी विरोध केला, म्हणे हे जगद्गुरु कसे. मी त्यांना आधी म्हणलं पाणी नेत जातो मी. बावळट, मी जगद्गुरु नाही. आता वाक्य ऐका मग टाळ्या द्या. जगत एव गुरु, हे जगत माझं गुरु आहे. तुम्ही ज्ञाते लोक आहेत, त्यामुळं माझी ही तत्वज्ञानाच्या कमळाची कळी उकलते आहे, फुलते आहे. लक्षात धरा तुम्ही. मी जगद्गुरु कसा. जगत एव गुरु, हे जगत माझं गुरु आहे. मी जगद्गुरु कुणी सांगितलं. आणि दुसरी उत्पत्ती सांगतो विभक्ती प्रत्यय. जगत गुरु द्वारा आचार्य, मी त्यांच्याकडून आचार्य. आचरिनोतीच शास्त्रार्थम आचर्य स्थापयत्यति स्वयमप्याचर्यद्यस्तु स आचार्य इति स्मृतम. मला खरं सांगू का, मला वाटतं आम्ही कीर्तन करण्यापेक्षा आमचे पाठ या लेकरांनी ऐकावे. हे खूप झालं कीर्तन, प्रसिद्ध्या नाव, काही मजा नाही. आता विठाल सारच फक्त परमेश्वर आहे आणि आसार जगत आहे. हा, आपली परंपरा पाठाची मुळात. ऐका तुम्ही, सार जगत नाही. मी आता माता भगिनींना विचारतो, तिथपर्यंत माझी नजर पोहोचत नाही. तुम्ही लोणी तूप फेकून देता का ग? आणि सुपात घेतलेलं धान्य, आळ्या, केर, कचरा, जाळ्या, खडे सांभाळून ठेवता का ग? नाही. केर, कचरा, आळ्या, जाळ्या टाकता आणि चांगलं धान्य दळून आणता आणि मग त्याचा स्वयंपाक रुचकर करता आणि खाणाराला तृप्त करता. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. तसं आसार जगत आहे ताकासारखं, आणि सार आहे लोणी. ब्रह्मतत्व म्हणजे ईश्वर. म्हणून आदि नारायण साराचे ते सार. आणि या नारायणानं उपदेश केला कुणाला? केला उपकार जगाच्या उत्पत्तीचा प्रजापिता म्हणून त्याला कॅबिनेट नाव दिले ब्रह्मदेव. पण त्याच्या चुका झाल्या 2 ठिकाणी. कालभैरवाला ब्रह्मदेव खोटं बोलले. एक चूक ब्रह्मदेवाची. म्हणून कालभैरवाने आपल्या तीक्ष्ण नखानं ब्रह्मदेवाचं एक मुख तोडलं. नाही तर 4 महावाक्याचा उद्गाता, 4 वेदांचा अपौरुषय प्रसवणारा ब्रह्मा चतुरानन म्हणजे मुख, पण त्याला 3च तोंड राहिले. एक कट झालं मस्के बुवा, बर का गीता दिदी, एक संपलं. कारण खोटं बोलला ना तो ब्रह्मदेव. आणि अजून एक चूक झाली. काय? त्याला लग्न झाल्यावर सुद्धा घरात कसं वागावं हे कळलं नाही. हे तुम्हाला तरी कळलं का निदान? असे एकनाथ महाराज म्हणाले चिरंजीव पदात, नको नको स्त्रियांचा
आणि करीती आघात बर एकांती लोकांती स्त्रियासी बस बस तुम्ही सगळे ज्ञाते सगळा पुरावा देत नाही मर्यादेने बोलावं या लेकीला लेक म्हणून जवळ घ्या या लेकीला बहीण म्हणून जवळ घ्या या लेकीला आई म्हणून जवळ घ्या दोष लागणार नाही पण फुगडी खेळताना स्पर्शात जर इलेक्ट्रॉनिक ऊर्जा कामवासनेची तयार झाली तर ती फुगडी सात्विक राहणार नाही वाक्य कळलं तुम्हाला तिथे दोष निर्माण होईल म्हणून पाहताना कन्या आई आणि भगिनी हा भाव असावा किंवा ती ब्रह्मस्वरूपिणी ब्रह्मवादिनी आहे असा भाव असावा ब्रह्मदेवाच्या वागण्यात चूक झाली ब्रह्मा कन्येसी आणि पंढरी बुवा ब्रह्मदेवाच्या या वागण्यामुळं नारायणाला वाईट वाटलं म्हणजे आपल्या वडिलाला ज्याचे नाभी कमली जन्म चतुराना ना भगवान विष्णूच्या नाभी कमलातनं एक देठ आलं हिरव तांबूस त्याला पाकळ्या फुटल्या त्यातून स्त्रीकेशर पुकेशर उदयाला आला कमळ पात्र तयार झालं आणि त्या कमळ पात्रातून ब्रह्मा उदयाला आला पण वागणं बरं नव्ह म्हणून लक्ष्मीला वाईट वाटलं लक्ष्मीने उत्तराखंडात आलकनंदेच्या काठावर ब्रह्मदेवाला नेलं आणि नारायणाला सांगितलं जसं शंकरानं ज्ञानोबराच्या वचनाप्रमाणे शक्तीचे कर्ण कुहरी हा जसं उमेच्या कानात नाथपंथाचा मंत्र शंकराने दिला तसा मंत्र नारायणानं आपल्या चिरंजीवाच्या ब्रह्मदेवाच्या कानात दिला म्हणून विप्रकुळात मौंजी नंतर बापानी गायत्री मंत्र प्रदान करावा कारण तो आत्मगुरु आहे कोण गुरु आहे हे माळावाले नंतर बुक्क्यावाले ज्यांनी जन्म दिलाय तो बाप आपला आत्मगुरु आत्मगुरूची भूमिका बजावली आणि ब्रह्म्या नीट वागायला लागला पण तरी ब्रह्म्याला मुक्कामाला कोणी ठेवून घेत नाही अजून नीट ऐकलं का तुम्ही भाऊ माझ्याकडे बघा त्याला फक्त ब्राह्मणांच्या कडनं संकल्प करायचाय सुपारीवर मांडायचाय आव्हान करायचं आणि पूजन झालं की सांगायचंय तुम्ही आता निघा कुणाला ब्रह्मदेवाला तुमचं वाजवणं चांगलंय पण मुक्कामाला नको तुम्ही अरे कीर्तन तुमचं नंबर 1 आहे पण तुम्ही आमच्याकडे चातुर्मासाच्या कामाचे नाही विठाल विठाल कथेत तबला नंबर 1 वाजवतो पण कथाकार बाईच पळवली त्यांनी काय करावं कथाकारच पळवली असे जे वर्तन करणारे ब्रह्मा सादृश्य जीव आहेत वाक्य नीट ऐका ब्रह्मा सादृश्य वर्तन करणारे त्यांना रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकलंय काहींचा कॉल घ्यावा आणि काहींचा आला तरी घेऊ नये अशी मोबाईल व्यवस्था आहे की नाही तसं परंपरेत कुठल्या देवाला मानावं 3 देव नापास केलेत तुम्हाला मी सांगतो आणि प्रमाणे तुमच्या पाठातलंय इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदीची नाव संशयाची श्रेणी छेदीची नाव इंद्र चंद्र देव करोनी संशयाची श्रेणी छेदीची नाव संशयाची छेदीची नाव आता कोण कोण नापास देवातले सदस्य आहेत त्यांची यादी तुमच्या समोर दिली म्हणून इंद्र चंद्र देव ब्रह्मा अंडरलाईन करा आदि उपलक्षण आणि सर्व त्याच्या अंतर्गत येणारे आदि करुणे संशयाची श्रेणी छेदीची ना आणि परमार्थ पथावर संशय निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचे कान चांगले होत नाहीत कान आणि कान नीट झाल्याशिवाय हृदयस्थ ब्रह्म कळत नाही आणि हृदयस्थ ब्रह्म कळण्यासाठी विकलांग असलेल्या मनाला प्रार्थना करावी लागते हे मनाजी पाटला फार त्रास दिलास आता शांत बैस कोणाला म्हणावं लागतं या मनाजीला असो विस्तार व्हायला लागलाय नारायण सगळ्याचं मूळ बीज केंद्र मंत्रस्थान विद्यापीठ आहे नारायणानं आबा ब्रह्म्याला आपल्या मुलाला उपदेश दिला आणि ब्रह्मदेवाला आता कळायला लागलं आपलं वागणं जुनं काय असेल ते असू देत आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा चुका सगळ्यांच्याकडनं होतात
पण चुका सुधारणं हा जीवनात मानवाचा खऱ्या अर्थाने विशेष भाग आहे. चूक करणं चूक नाही, पण पुन्हा पुन्हा चुका करणं हे महाचुकीचं लक्षण लक्षात धरा. ब्रह्मदेवाच्या कानात मंत्र दिला आणि ब्रह्मदेव नीट वागायला लागले आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या यादीत ते आले. ऐकता का? यादीत आले. आणि ब्रह्मदेवानी मग सप्त ऋषी निर्माण केले, सनत कुमार निर्माण केले, सर्गाची लाट उत्पन्न केली आणि मग हे सगळं विश्व निर्माण केल्यानंतर नारायणानं ब्रह्म्याला सांगितलं, तप काय कर तू? तपती तापयती वा, तपश्चर्या कर. ब्रह्म्याने तप केलं आणि आपला मुलगा जो आत्री ऋषी, कोणता ऋषी? आत्री. आत्रींना गुरुमंत्र दिला. आत्रींनी तो मंत्र आपल्याकडे किल्ली कुलपात बांधून न ठेवता प्रगट गुह्य बोले. हे ज्ञान नारायणाच्या परंपरेतलं बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या राक्षस भुवनला दत्त प्राकट्य केंद्रात आपला जो मुलगा त्या दत्तात्रयाला दिलं. कुठे दिलं? गुजरातन, एमपीन, यूपीन, लुधियानान, दिल्लीन, हरिद्वारन, लंडनन, फ्रान्सन, इंडोचायना नाही, आपल्या जिल्ह्यात दिलं. त्यात 3 जण होते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा इथून निघाला मृत्यू लोकातून, तो झाला आकाशात चंद्र. शंकर निघाले, ते झाले ऋषी दुर्वास. मग दत्तात्रय खाली शिल्लक राहिले, ते विष्णू दत्त आहेत. शिवदत्त, विष्णू दत्त आणि ब्रह्मदत्त म्हणून विप्रांच्या जुन्या मठात आजही एकमुखी दत्तात्रय आहे. एकमुखी दत्तात्रय एका विशिष्ट पंथाचा नसून एकमुखी दत्त हा वैदिक दत्त आहे. वैदिक दत्त म्हणजेच तो नारायण आहे आणि त्या नारायण दत्ताला आत्री ऋषींनी ज्ञान दिलं आणि मग त्या दत्तांच्याकडे ज्ञान सहस्त्रार्जुन, ऐकता का, यदू महाराज आणि 40गाव तालुक्यातले देशपांडे ब्राह्मण, त्यांचं नाव जनार्दन पंत. कारण जनार्दन खूप आहेत. रामा जनार्दन, एका जनार्दन, जनी जनार्दन, विठो जनार्दन, त्यापैकी हे एका जनार्दन हे देवगिरी किल्ल्यावर राहत असत. मलंग वेशात दत्तात्रय आले आणि किल्ल्याजवळ उत्तरेला सूर्यप्रभंजन तीर्थ आहे. कुठलं तीर्थ आहे? त्याला शुलीभंजन म्हणतात, सूर्यप्रभंजन तीर्थ. उदूर इस्लाम बांधव त्याला हुजूर पागा तीर्थ म्हणतात. तिथे भगवान राहत असत. कोण? श्री दत्तात्रय. आणि दत्तात्रयांच्याकडं शरणागती करत देशपांडे जनार्दन गेले आणि चरणावरती माथा ठेवला आणि दत्तात्रयाची स्तुती केली. काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुम पद्म करेन शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजं शरण प्रपद्ये. प्रार्थना केली. दत्तात्रय प्रसन्न झाले आणि दत्तात्रयाने तो मंत्र जनार्दन स्वामीला दिला. आता जनार्दन स्वामीला भेटण्याकरता पैठण गावातून भानुदासाच्या कुळातले, ऐकता का, महाविष्णूचा अवतार असलेले एकनाथ महाराज गेले. आई वडील नाहीयेत, आजोबा आजीने सांभाळ केला आणि मग ते देवगिरी किल्ल्यावर गेल्यावर तिथल्या मुस्लिम सत्तेने विचारलं, कहां से आया है? पैठणातून. क्या चाहता है? गुरु की कृपा. कौन होता है गुरु? मग नाथाने समजून सांगितलं. सगळ्या मौलवींना ते कळलं आणि दत्तात्रयांच्या समोर जनार्दन स्वामी सारीपाठ खेळत होते. जुन्या काळात सोकट्यांचा डाव रंगला होता. एक कपिला गाय आली, तिची धार काढली, एका कटोऱ्यात दूध काढलं आणि ब्रह्म सर्वत्र पाहून तो प्रसाद ते सेवन करत होते. हे दृश्य पाहिलं आणि एकनाथ महाराज विठ्ठलाबा जनार्दन स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्र कमलानं आसवांच्या धारा ढाळत पावमान मन्यसुक्तादी मंत्राप्रमाणे अभिषेक करून गुरुकृपा संपादन झाली आणि एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामीचा अनुग्रह मिळाला.